पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून मनसे कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात येतोय। मनसे कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांनाच अर्वाच्य भाषा वापरल्याची घटना घडली। त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होत महापालिका आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहेत। पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याची घटना घडली। त्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जाब विचारण्यासाठी गेले होते। त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषा वापरल्याची घटना घडली। त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होत महापालिका आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहेत। यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारून जवळपास 2 महिन्याचा कालावधी होत आला आहे। त्यापूर्वी डॉक्टर राजेंद्र भोसले हे महापालिका आयुक्त होते आणि ते चित्तरंजन वाटिका येथील बंगल्यात राहत होते। त्यांच्यानंतर नवल किशोर राम हे राहण्यास येणार असल्यानं महापालिका भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली। त्यावेळी घरातील 4 AC, झुंबर, ऐतिहासिक वस्तूंच्या चित्रांसह अन्य चित्रे, जुन्या काळातील पितळी कांस्य धातूचे दिवे, 2 मोठे LED TV, कॉफी मेकर, वॉकी टॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर असे साहित्य घरात नसल्याचे समोर आले। त्यामुळे एकच खळबळ उडाली। या वस्तू नेमक्या गेल्या कुठे अशी चर्चा अधिकारी वर्गामध्ये सुरू झाली। त्याच दरम्यान आवश्यक अशा काही वस्तूंची प्रशासनामार्फत खरेदी तत्काळ करण्यात आली आहे। मात्र अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी 20 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे। पण मुद्दा हाच राहतो की महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू नेमक्या कुठे गेल्या अशी चर्चा सुरू झाली।